नमस्कार मंडळी. आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मंडळी, चीनमध्ये HMPV या व्हायरसचा उद्रेक झाल्याने जगभरातील सर्व देशांची आता पुन्हा एकदा धाकधूक वाढली. सोमवारी भारतातील मंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसचे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. पण मंडळी, आता महाराष्ट्रामध्येही या व्हायरसचा शिरकाव झालाय. नागपूरमध्ये HMPVची लागण झालेले 2 रुग्ण आढळून आले. येथे 2 लहान मुलांचा HMPV अहवाल पॉझिटिव्ह आलाय. यात 7 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPVची लागण झाल्याचं समोर आले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन्ही मुलांमध्ये खोकला आणि तापासारखी लक्षणं दिसत होती. दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही आणि आता हे दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची सुद्धा माहिती मिळते. त्यामुळेच आरोग्य विभागाकडून असं सांगण्यात आलंय की HMPV या व्हायरसला जास्त घाबरण्याची गरज नाहीये. पण ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ लहान मुले आणि वयस्कर व्यक्ती. HMPV या विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले. आरोग्य विभागाने या संदर्भात जारी केलेल्या काही मार्गदर्शक सूचना आपण थोडक्यात बघूया. आणि मंडळी, या सर्व सूचनांचे आपण सर्वांनीच पालन करायचे आहेत, हे लक्षात असू द्या. तर आता काय करावे आणि काय करू नये या संदर्भात या सूचना आपण बघूया. तर काय करावे यामध्ये, जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. साबण आणि पाणी किंवा सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा. ताप, खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी हवा खेळती राहील याची दक्षता घ्या. त्यानंतर आता काय करू नये, तर हस्तांदोलन म्हणजेच एकमेकांना हात मिळवणं टाळावं. टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करणं टाळावं. आजारी लोकांशी जवळचा संपर्क करणे टाळावं. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणं टाळावं. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हेही करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे हेही करू नये. म्हणजेच कोणतंही औषध घेताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. तर काय करावे आणि काय करू नये या संदर्भात आरोग्य विभागाने या काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तर यांचे आपण सर्वांनीच पालन करायचे आहेत. आपल्या आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. विशेषतः लहान मुलांची काळजी घ्या. त्यांना सध्या गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊ नका आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या मार्गदर्शक सूचनांबद्दल माहिती मिळेल. तर बाय बाय, भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.